हॅलो. तर आज आम्ही आलो होतो शहाड येथील फेमस अशा बिर्ला मंदिरात, ज्याला की विठ्ठल मंदिरही म्हणतात. तर हे मंदिर अगदी शहाड रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे, वॉकिंग डिस्टन्स. जर तुम्ही ऑटोने आलात तर फक्त 10 रुपयामध्ये ह्या मंदिरापर्यंत पोहोचता. तर ह्या मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, किती भव्य दिव्य आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या मंदिरामध्ये खूप साऱ्या पिक्चरचे शूटिंग पण झालेले आहे. तर थोडक्यामध्ये तुम्हाला सर्वांच्याच लक्षात असेल की तेरे नाम पिक्चरमधील जे मन बसिया सॉन्ग आहे त्याचं शूटिंग इथेच झालेलं आहे. त्याचं स्क्रीनशॉट इथे मी वरती लावत आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण मंदिर हे संगमरवरमध्ये याचं काम केलेलं आहे. आणि हे मंदिराची निर्मिती 1966 साली झाली. म्हणजे हे मंदिर 1966 साली बांधलं गेलेलं आहे. तर बघू शकता की एवढं भव्य दिव्य मंदिर आहे हे. आणि परिसरसुद्धा खूप मोठा आहे. बाहेरचं सभा मंडप हे खूप मोठं आहे आणि प्रत्येक खांबावरती एक असं विशिष्ट कोरीव काम केलेलं आहे. तर आतमध्ये गाभारा आहे खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे. समोर इथे बघू शकता तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीची मोठी अशी मूर्ती आहे. आणि हे असं एका साईडला कृष्णाची मूर्ती आहे आणि एका साईडला राधाकृष्णाची, ते बघू शकता लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. तर एकदम भव्य असा परिसर आहे आणि खूप छान आहे मंदिर. आणि मला तर हे मंदिर इतकं आवडलं ना, तर खूपच आवडलेलं आहे. आणि मी फर्स्ट टाईम हे मंदिरात आले होते. आणि शनिवार रविवारी तर खूप सारी गर्दी असते. आणि बाजूला जो काही परिसर आहे तिथे खूप सारी जागा आहे. तुम्ही लहान मुलांनाही जर घेऊन आला तर मुलांना खेळण्यासाठी खूप जागा आहे. आणि बाहेर संपूर्ण बाजूने असं गवत लावलेलं आहे. तर खूप छान हिरवळ अशी आहे या मंदिरामध्ये. आणि नुकताच आषाढी एकादशीचा कार्यक्रम होऊन गेला होता, त्याच्यामुळे हे रेड कार्पेट टाकलं होतं. तर बघू शकता मंदिराचा कळस असेल किंवा बाजूच्या ज्या काही भिंती आहेत त्या खूपच छान अशा आहेत. खूप छान कोरीव काम त्याच्यावरती केलेलं आहे. आणि संध्याकाळचे 7 वाजता इथे रोज आरती होते. ती आरती झाल्यावर आम्ही इथे जरा वेळ थांबलो होतो. नंतर दर्शन घेण्यासाठी एवढी काही गर्दी नव्हती. दर्शन घेतलं. पूर्ण मंदिर मी तुम्हाला इथे दाखवते, तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि लायटिंग लावल्यावरती तर पूर्ण एकदम छान वाटत होतं आणि एकदम कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटत होतं. तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या.